श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, हवं तर तू या क्षणी दुर्लक्ष कर, परंतु तुला सावध करायला मी आलो आहे, कारण काही जण तुझ्या विरोधात कट रचत आहेत. पण चिंता न करता इकडे ये आणि पुढील 3 मिनिटे हे ऐक, कारण ही 3 मिनिटे तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर येणारं भयंकर संकट दूर करतील. तुझ्या वाटेवरील काटे दूर करायला परमेश्वर आला आहे. माझ्या मुलांनो, मी चमत्कार करण्यास सक्षम देव आहे हे लक्षात ठेवा. हे अशक्य वाटत असतानाही मी तुमच्या जीवनात झटपट बदल करू शकतो. देव आज तुला सांगत आहे, मी भरपूर देणारा आणि निस्वार्थी देव आहे. मी तुला या क्षणी आशीर्वाद देत आहे. उद्या तू जे काही करशील त्यात तुला यश मिळेल. जेव्हा तुम्ही माझ्या वचनांवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला आर्थिक आशीर्वाद मिळतील आणि तुम्हाला या व्हिडिओप्रमाणेच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडताना दिसतील. माझ्या मुलांनो, जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुमच्या कुटुंबात अमर्याद आरोग्य, संपत्ती, समृद्धी आणण्याची शक्ती तुमच्यात आहे. तुमचे कुटुंब ज्या परिस्थितीत राहते ते अपरिवर्तनीयपणे बदलले जाऊ शकते. तुमच्या स्वप्नांच्या पलीकडच्या ताज्या आर्थिक संधी तुमच्यासमोर मांडल्या जात आहेत आणि परिणामी पैसा तुमच्याकडे सहजतेने जाईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि तुझ्या आयुष्यात होणारा चमत्कार बघ. चमत्कार आणि आशीर्वादांचा काळ तुमच्यावर आहे. हा सीझन फक्त मिळवण्यापेक्षा जास्त आहे. तुमची सद्यस्थिती किंवा अपयशाचा इतिहास काहीही असो, येत्या काही महिन्यात अमर्याद समृद्धी, शाश्वत शांतता आणि दैवी हस्तक्षेप अनुभवण्याबद्दल आहे. तुमचे रोमॅन्टिक जीवन, आध्यात्मिक मार्ग आणि आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टी तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे वाढतील. मी सर्वोत्कृष्ट देव आहे ज्याने सर्व काही बनवले आणि तुम्ही आयुष्यभर माझ्या अटळ आधारावर विश्वास ठेवू शकता. तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास हा पवित्र संदेश आत्ताच लाईक करा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. आज रात्री तू झोपत असताना तू ज्यासाठी प्रार्थना केली होती तो चमत्कार मी करीन. ते तुमचे जीवन बदलेल, तुमच्या चिंता दूर करेल. देवाने काही गोष्टी तुम्हाला दिल्या नाही म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर गेलात. प्रथम तुम्ही माझ्याकडे परत यावे अशी माझी इच्छा आहे. होय, देव तुलाच सांगतोय, या पवित्र संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. पुढील 6 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि सर्व काही माझ्यावर सोडले तर मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एक चांगले जीवन देईन. तुमच्या सर्व वेदना दूर करेन आणि तुमच्या अपयशांना अविश्वसनीय यशात बदलेन. तुमचे जीवन, आरोग्य, पैसा, नातेसंबंध या तिन्ही क्षेत्रांमध्ये सुधारणा होईल. तुमचे जीवन, आरोग्य, पैसा, नातेसंबंध या तिन्ही क्षेत्रांमध्ये सुधारणार आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्या सर्व वाटा रिकाम्या करत आहे, जेणेकरून प्रेम, संपत्ती, आरोग्य, संधी तुझ्याकडे मुक्तपणे वाहू शकतील. तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव होईल. माझी कृपा, शहाणपण, दया आणि कृपा तुम्हाला संपूर्णपणे घेरतील. देवाच्या मते मी तुम्हाला विलक्षण संधी प्रदान करेन. रस्त्यावरील अडथळे दूर करण्याव्यतिरिक्त मी योग्य व्यक्तींना तुमच्याबद्दल उच्च बोलण्याचे निर्देश देईन. देव घोषित करतो की हा महिना तुमच्यासाठी पुनर्प्राप्तीचा काळ असेल. तो तुमचे शारीरिक आरोग्य पुनर्संचयित करेल,
तुटलेले नाते सुधारेल आणि आर्थिक परिस्थिती पुनर्संचयित करेल. शनिवार व रविवार येण्यापूर्वी तुमच्या सर्व चिंता आणि भीती मागे सोडून तुम्ही भरपूर आशीर्वादांनी भारावून जाल. देव तुमच्या जीवनातून नकारात्मक गोष्टी काढून टाकत आहे. प्रेम आणि पैसा यासारख्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी व्हाल. स्वामींबरोबर नातेसंबंध असणे हे तुमच्यासाठी सर्वात चांगले नाते आहे. देव दुःखापतग्रस्तांची काळजी घेतो आणि त्यांना बरे करण्यास मदत करतो. तुमचा देवावर विश्वास असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. चमत्कारी प्रार्थना शांतपणे बोला किंवा मग टाईप करा. मी प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे ज्यांना चमत्काराची गरज आहे. केवळ देवच अशक्य ते शक्य करू शकतो. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा तो मार्ग काढू शकतो. आज मी प्रार्थना करते की देव तुमचे आरोग्य, तुमचे घर, तुमचे कुटुंब, तुमचा विश्वास आणि तुमच्या आर्थिक गोष्टींना स्पर्श करेल. काळजी करण्याऐवजी प्रत्येक गोष्टीबद्दल देवाला प्रार्थना करा आणि त्याला तुमच्या गरजा कळवा. तसेच देवाने तुमच्यासाठी आधीच जे काही केले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुम्हाला अनेक संधी, आशीर्वाद मिळणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतील. बाळा, नेहमी लक्षात ठेवा, देवाची वेळ परिपूर्ण आहे. तुमच्यासाठी काय चांगलं हे त्याला माहीत आहे. प्रार्थना करणे सुरू ठेवा आणि त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा, कारण तो कोणीही बंद करू शकणार नाही असे दरवाजे उघडेल. मी एक देव आहे जो तुम्हाला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो आणि मी तुम्हाला अनेक आशीर्वाद देणार आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा. लक्षात ठेवा, जेव्हा गोष्टी चांगल्या असतात तेव्हा मी तुमच्यासाठी नसतो, परंतु जेव्हा कठीण असतं तेव्हा देखील मी तुमच्यासोबत असतो. जेव्हा तुम्हाला दुखापत होते, जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा मी तुमच्यासोबत असतो. मी एका वडिलांसारखा आहे जो तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या आणि परिपूर्ण गोष्टी देतो. अदृश्य होणाऱ्या सावल्यांप्रमाणे मी कधीही बदलत नाही. मी सदैव तुमच्यासाठी आहे. तुम्हाला तोंड देत असलेल्या प्रत्येक कठीण परिस्थितीत मार्गदर्शन करतो. देव म्हणतो की तुम्ही साक्षी द्याल. पुढील 24 तासांमध्ये अविश्वसनीय चमत्कार तुम्हाला दिसू शकतो. उद्या जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमचा फोन तपासा, कारण तुम्हाला सामान्य बातम्या मिळतील जे तुमचे जीवन बदलतील. देव म्हणतो, तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. आर्थिक समृद्धी तुमच्याकडे येत आहे, तसंच खरे प्रेम तुमच्याजवळ येत आहे. तुम्ही स्वप्नात पाहिलेल्यापेक्षा जास्त आनंदी होणार आहात. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मला हा आशीर्वाद मिळणार आहे 3 वेळा टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा पवित्र संदेश शेअर करा. भाग्यवंत व्हाल. देव म्हणतो की उद्या ज्या समस्येने तुम्हाला रात्री जागृत ठेवले आहे ती समस्या सकारात्मकपणे सोडवली जाईल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल ज्याचा तुम्हाला फायदा होईल. हा योगायोग नाही, हे पुष्टीकरण आहे की सर्व काही चांगले होईल. देव तुमच्या भाग्यात चमत्कार करत आहे. पुढील शनिवार व रविवार तुम्हाला मोठी रक्कम मिळेल ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमचा विजय घोषित करण्यासाठी मी देवाच्या विश्वासात आहे असे लिहा. हा संदेश दुर्लक्ष करू नका. पुढील 7 मिनिटे महत्त्वाचे ठरतील. देव म्हणतो की तुम्ही तुमच्या जीवनाच्या एका नवीन आणि शक्तिशाली टप्प्यात प्रवेश करत आहात. तुमचे आशीर्वाद आत्तापासून वाढायला चालू झाले आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात हुशार आणि प्रभावशाली व्हावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही देवाचे मूल आहात
आणि त्याने देऊ केलेल्या सर्व चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र आहात. तुमच्याकडे नाविन्यपूर्ण आणि वेगळेपणा दाखवण्याची प्रतिभा आणि सर्जनशीलता आहे. देवावर विश्वास ठेव. हाती घेतलेलं काम पूर्ण कर. तुमच्याकडे कठोर परिश्रम करण्याची आणि तुमचे धैर्य साध्य करण्याची शिस्त आणि दृढ निश्चय आहे. तुमची संसाधने सामायिक करण्यासाठी आणि तुमच्या यशाची कबुली देण्यासाठी तुमच्याकडे औदार्य आणि नम्रता आहे. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, होय मी तयार आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे. जर तुला तुझ्या आयुष्यातील दुःख घालवून टाकायचं असेल तर शांतपणे म्हणत जा, जे मला मदत करतात त्यांच्याशी मी उदार आणि नम्र आहे. मी जे काही करतो त्यात मी आनंदी आणि पूर्ण आहे. मी विश्वास आणि धैर्याची साक्ष आहे. मी माझ्या क्षेत्रात योद्धा आणि विजेता आहे. ज्यांना त्रास होतो आणि जे संघर्ष करतात त्यांच्यासाठी मी दयाळू आहे. परमेश्वरी शक्ती माझ्या सोबत आहे असं नेहमी मनातल्या मनात बोलत जा आणि होणारा चमत्कार बघ. देव म्हणतो, तुमच्या जीवनासाठी देवाकडे आशीर्वाद आणि कृपेची योजना आहे. तुमच्या नातेसंबंधात आणि वाटाघाटींमध्ये तुमची कृपा आणि अनुकूलता असावी अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही इतरांसाठी प्रेम आणि दयाळूपणाचे साक्षीदार व्हावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्हाला मागण्यासाठी देव काहीच शिल्लक ठेवणार नाही. देवाचा हात सोडू नका. तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही गोंधळलेले आणि एकटे वाटत असता. त्याने तुमच्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी नेहमी त्याचे आभार मानत राहा. ज्याने तुमच्या सर्व चुका माफ करून तुम्हाला जवळ घेतले आहे त्या देवाचा विश्वासघात पुन्हा करू नका आणि चांगले वागा. देवाचा शोध घ्या जेणेकरून तुमचे जीवन जगामध्ये प्रकाशमय होईल. देवाचा शोध घ्या जेणेकरून तुमचे जीवन जगामध्ये प्रकाशमय होईल. तयार असाल तर लिहा, माझा देवाच्या या शब्दांवर विश्वास आहे. देव आज तुला सांगत आहे, पुढील 3 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. यामुळे तुझे कर्ज, गरिबी कायमची दूर होऊन तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त तुझ्याकडे धन येईल. कृपया देवाला टाळू नका, कारण तुमचा देव स्वार्थी नाही. तो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करायला आला आहे. तुम्हाला देवाचा आशीर्वाद हवा असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा. देवाचे चमत्कार तुझ्या शरीराला बरे करतील, तुटलेली नाती सुधारतील आणि तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळतील. तुम्हाला कधी दुःखापत होते हे देव जाणतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम धनाय नमः टाईप करा. देव तुम्हाला अशा चमत्कारांचे आशीर्वाद देईल ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा देखील केली नसेल. आज रात्री तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे. हा उपचार, बदल आणि आश्चर्यकारक आश्चर्याचा काळ असेल. तुम्ही प्रार्थना करत आहात आणि त्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल पाहण्यासाठी सज्ज व्हा. तुमची नोकरी, पैसा, आरोग्य, नातेसंबंध हे सर्व अशक्य वाटणाऱ्या मार्गाने सुधारतील. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, प्रिय बाळा, देव तुझ्या हृदयाचे दार ठोठावत आहे. त्याला तुमच्या आयुष्यात येऊ द्या आणि तुम्ही चमत्कारांचे साक्षीदार व्हाल. स्वतःला देवासमोर उघडा आणि तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चमत्कार घडवून आणेल आणि तो तुमच्यासाठी विलक्षण गोष्टी करेल. जर देवाने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्या असं वाटत असेल तर शेवटपर्यंत ऐकत राहा. नशिबात नाही तेही भेटेल. स्वामी सांगतात, जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तो तुमच्या मदतीला येईल.
तुम्ही एका चमत्काराच्या पुढे आहात जे तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला आश्चर्यकारकपणे आनंदी करेल. तुमच्या कल्पनेपेक्षा तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि तुमची सर्व बिले वेळेवर भरली जातील. आज रात्री तुम्ही झोपत असताना एक चमत्कार घडेल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. तुमच्या कल्पनेपेक्षा तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि तुमची सर्व बिले वेळेवर भरली जातील. आज रात्री तुम्ही झोपत असताना एक चमत्कार घडेल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. देवाचे सामर्थ्य फक्त पैशावर नाही, तो तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागाला स्पर्श करू शकतो. जसे तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध. तो तुमच्यासाठी नेहमीच असतो, तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आणि तुम्ही दुःखी असताना तुम्हाला सांत्वन देण्यासाठी तो तयार असतो. लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो. देव चमत्कारांचा देव आहे. जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि तुम्हाला वाटतं की कोणतीही आशा नाही, तेव्हा तो तुमच्यामध्ये पाऊल टाकेल आणि तुम्हाला एक चमत्कार पाठवेल जो तुम्हाला उंच करेल. देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा, कारण तो नेहमी पडद्यामागे काम करत असतो. केवळ तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणत असतो. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्याकडून काय घेतले गेले ते देव तुम्हाला दुपटीने परत करेल आणि तुमच्या मनाला शांती देईल. तो तुम्हाला भरपूर आशीर्वाद देऊ इच्छितो, सर्व प्रकारे, भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही. ब्रह्मांड सांगतो, तुम्ही देवाचे लाडके बाळ आहात आणि तुमच्या जीवनात अनपेक्षित चांगुलपणा आणण्यासाठी तो कठोर परिश्रम करत आहे. देव अशक्य ते शक्य करू शकतो. तयार व्हा, कारण तुमचा चमत्कार मार्गी लागला आहे. कोणीही बंद करू शकणार नाही असे तो दरवाजे उघडत आहे. स्वामीप्रिय भक्तांनो, एकत्रितपणे आपण ही प्रार्थना करूया. प्रिय देवा, मला या व्हिडिओद्वारे सांगितलेले सर्व आशीर्वाद मिळू देत. मला उपचार, मुक्ती आणि समृद्धी भेटू देत. मला माझ्या आयुष्यावर, माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर परमेश्वराच्या अग्नीत देवाचे आशीर्वाद मिळू दे. मी तुझ्या आशीर्वादांचा ताबा माझ्यावर घेतो आणि स्वामींच्या नामस्मरणात राहून हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकतो. बाळा, तू दुर्लक्ष केलेस तरीही देव तुझ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण तुझी काळजी त्याला आहे. आत्ता या क्षणी देव तुम्हाला हे घोषित करत आहे, आज रात्री तुला चांगली झोप येवो. माझ्या प्रिय मुला, उद्या देवाच्या मदतीने तुझ्या बँक खात्यात भरपूर पैसे असतील. तुझे कर्म खरे आहेत म्हणून देव तुझ्याशी बोलत आहे. या अनपेक्षित आर्थिक संकटांमुळे तुम्हाला प्रचंड आनंद आणि समाधान मिळेल. तथापि हे खरोखरच सर्व नाही. 2024 या वर्षात मी तुम्हाला भरपूर नशीब, मजबूत आरोग्य आणि उत्कृष्ट यश देईन. या 3 दिवसांमध्ये तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात, म्हणून स्वतःला सज्ज करा आणि तुमचे आरोग्य, संपत्ती, कुटुंब हे सर्व स्वामींच्या नावाने मजबूत होऊ दे. हा आशीर्वाद तुला हवा असल्यास आत्ताच स्वामी आई टाईप कर आणि हा शक्तिशाली संदेश लाईक कर. समृद्धी, आनंद, यश आणि सुधारित आरोग्याने भरलेल्या भविष्यात राहण्यासाठी सज्ज व्हा. होय माझ्या बाळा, तुला माझे फायदे प्राप्त करण्यासाठी निवडले गेले आहे. पुढील 7 दिवसात अनपेक्षित नसलेले आर्थिक चमत्कार घडतील. या स्वर्गीय परिवर्तनासाठी तुमची विचारशीलता आणि कृतज्ञता आवश्यक आहे, जी मी तुम्हाला संपत्ती, आरोग्य आणि यश देऊन पूर्ण करू इच्छितो. मी तुम्हाला एक अविश्वसनीय आरोग्य, पुनर्प्राप्ती प्रदान करण्यासाठी आणि तुमचे जीवन बदलेल अशा फायद्यांचा वर्षाव करण्यासाठी येथे आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना
भरपूर लाभ, संधी आणि संपत्ती मिळेल. हे कसे पसरू शकते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. माझ्या मुलांनो, हे जाणून घ्या की मी चमत्कारांचा देव आहे. वरवर पाहता पाहता अशक्य परिस्थितीत मी जलद परिवर्तन घडवून आणू शकतो. शिवाय मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या जीवनात संपत्ती ओतली जाईल. भरपूर चांगल्या गोष्टी असतील. देव घोषित करतो, देव तुमच्या दारावर वारंवार ठोठावणाऱ्या उत्तरांची तुमची धीराने वाट पाहत आहे. पुढील 12 तासात तुमचे जीवन बदलून टाकणारे अनेक आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज व्हा. प्रेम, समृद्धी, चांगले आरोग्य तुमच्यावर वर्षाव करतील, ज्यामुळे अपार आनंद प्राप्त होईल. तुमचे कार्य, वित्त, आरोग्य, नातेसंबंध या सर्व गोष्टींमध्ये लक्षणीय बदल होणार आहे. देव आज तुला सांगत आहे, माझ्या प्रिय मुला, तुम्ही जीवन बदलणारे चमत्कार अनुभवण्याच्या मार्गावर आहात. तुम्ही संपत्ती, यश, आनंद आणि उत्तम आरोग्याकडे वाटचाल करत आहात, कारण मी तुम्हाला माझ्या विशेष आशीर्वादांसाठी निवडले आहे. देवावर विश्वास असेल तर किमान पुढील 3 मिनिटे हा संदेश ऐकत राहा आणि हा संदेश इतरांना, म्हणजेच तुमच्या कुटुंबातील व्यक्ती कुणी दुःखी असेल, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये कुणी दुःखी असेल तर त्यांना शेअर करा. बघा, भगवंत तुमच्याबरोबर त्यांच्याही आयुष्यात चमत्कार करेल. तुमचे जीवन कायमचे बदलेल असे आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वतःला तयार करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास देवाची अतुलनीय शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि तुम्हाला पूर्वी कधीच आशीर्वाद मिळाले नाहीत असे आशीर्वाद प्राप्त होतील. माझ्या बाळा, मी तुलाच सांगतोय, मी तुमच्याशी थेट बोलण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन, प्रेम आणि आशा देण्यासाठी येते आहे. या गोंधळाच्या काळात तुम्हाला हरवलेले किंवा अनिश्चित वाटू शकते, परंतु हे जाणून घ्या की मी नेहमीच तुमच्या सोबत आहे, तुमचे मार्गदर्शन करतो आणि तुमचे रक्षण करतो. मला तुमची धडपड, तुमची भीती आणि तुमच्या शंका दिसत आहेत आणि तुम्ही एकटे नाही आहात हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. कदाचित तुम्हाला एखादा कठीण निर्णय, आरोग्य समस्या किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, किंवा कदाचित तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या जगापासून डिस्कनेक्ट झाल्यासारखे वाटत असेल. तुमची परिस्थिती काहीही असो, मी तुम्हाला सांत्वन आणि समर्थन देण्यासाठी इथे आहे. लक्षात ठेवा बाळा, प्रेमळ आणि मूल्यवान असा तू आहेस. या जगात तुमचा एक उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी मी इथे आहे. जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिला तर तुझं कितीही भयंकर संकट दूर होईल. देव म्हणत आहे, तुझी चिंता, तुझी भीती, तुझी शंका सोडून दे आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी नेहमी इथे असतो, तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम उत्तरे देतो. म्हणून हे मनावर घ्या आणि जाणून घ्या की देव सदैव तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात माझी उपस्थिती जाणवू दे आणि पुढच्या प्रवासात तुम्हाला शांती आणि आनंद मिळो. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. मला माहीत आहे की तू कोण आहेस आणि तुझे चारित्र्य मी सुंदर करणार आहे. मला माहीत आहे की जेव्हा आपण जीवनात आव्हाने किंवा अगदी सामान्य निराशेचा सामना करतो तेव्हा आपल्याला किती एकटे वाटू शकते, पण या गोष्टींना आपण एकत्र तोंड देत असताना मला तुमच्यासोबत चालायचे आहे. मला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि मला तुमची मदत करायची आहे. तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस आणि मी तुझ्या आयुष्याला आशीर्वाद देईन. विश्वास असेल
तर हा व्हिडिओ लाईक करा. मी माझ्या मुलांसाठी हे जग निर्माण केले आहे आणि अनेक वर्षांपासून वेळ सुरू होण्यापूर्वी मी त्यांना हानीपासून वाचवण्यासाठी आणि प्रत्येक परिस्थितीतून चांगले आणण्यासाठी काम करत आहे. मी सदैव तुझ्यासोबत असेन. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात मी तुझ्यासाठी आहे. देव तुम्हाला स्वतःपासून वाचवू इच्छित नाही, तो तुम्हाला स्वतःसाठी वाचवू इच्छितो. तुमच्यातील जे काही चांगले आहे ते त्याच्या परिपूर्ण प्रेमातून बाहेर यावे आणि तुमच्यातील जे काही वाईट आहे ते वाहून जावे अशी त्याची इच्छा आहे. देव तुमचे जीवन बदलू इच्छित नाही. त्याला ते सर्व त्याच्या स्वतःच्या कलाकृती म्हणून हवे आहे, ज्यामुळे तो चांगला दिसतो आणि त्याला कायमचा गौरव प्राप्त होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली परिस्थिती कितीही वाईट असली तरीही तो नेहमी आपल्या सोबत असतो हे आपल्याला कळावे अशी देवाची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याशी कोणत्याही वेळी कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू शकतो आणि तो आपल्या प्रार्थना ऐकेल आणि आपल्या चांगल्यासाठी त्यांना उत्तर देईल. देव म्हणतो, जेव्हा मी जग निर्माण केले तेव्हा ते परिपूर्ण असावे असे मी म्हटले नाही. मी कधीही परिपूर्ण असे जग बनवणार नाही, पण मी इथे आहे हे तुला कळावे आणि तुझ्यावरचे माझे प्रेम माझे संपूर्ण अस्तित्व भरते. मी तुझा देव आहे. मी तुला बनवलं. तू माझा आहेस. तू माझं जीवन आहेस. मी तुला खूप आशीर्वाद देईन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील 7 मिनिटे हा संदेश ऐकत रहा. भाग्यवंत ठराल. परंतु नैसर्गिक जगात सर्व काही चांगल्यासाठीच घडतं. सूर्य उगवतो, पाऊस पडतो, फुले उमलतात, कोमसतात. या जगात गोष्टी कारणास्तव घडतात. त्यांचा एक उद्देश आहे आणि हे एका कारणासाठी देव करत असतो, जेणेकरून तुम्ही नैसर्गिक जगात तुमच्या जीवनासाठी त्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकता. तुमच्या जीवनासाठी देवाचा हा उद्देश आहे की तो तुम्हाला जीवन आणि त्यातील सर्व संधी आणि आशीर्वाद देईल. चांगले कर्म करत राहा. तुम्हाला एक सुंदर जीवन मिळावे अशी माझी इच्छा आहे. मी तुम्हाला जे करायला सांगतो ते सर्व करा आणि या सर्व गोष्टींमध्ये मी तुमच्यासोबत असेन. देवाला तुमची कोणतीही जुनी आवृत्तीच नाही, तर तुमचा सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर सत्व हवा आहे. त्याला तुमच्या हृदयात, मनात आणि आत्म्यात तुम्ही कोण आहात याची उत्तम आवृत्ती हवी आहे. त्याला तुमच्यासाठी जे चांगले आहे ते हवे आहे. तुम्हाला आज काय चांगले वाटेल असे नाही, तर उद्या किंवा आत्तापासून 5 वर्षात तुम्हाला कशामुळे चांगले वाटेल हे त्याला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे चिंता सोडून दे आणि नामस्मरण सुरू कर. जग खऱ्या वाटणाऱ्या पण वास्तव नसलेल्या गोष्टींनी भरलेले आहे. तुम्ही त्यांना पाहता, ते खरे वाटतात, पण ते खरे नसतात. पण देव खरा आहे. तुम्ही त्याच्यावर नेहमी विश्वास ठेवू शकता. हे तुम्हाला कळावे अशी त्याची इच्छा आहे. काहीही झाले तरीही तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, मी तुझा पिता आहे जो तुझ्यावर प्रेम करतो. मला तुमच्या हृदयातील वेदना माहीत आहेत आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहे. मला माझ्याबद्दलचे सत्य तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. मी नेहमीच तुमच्यासोबत इथे आलो आहे, परंतु माझ्यासाठी नवीन मार्गाने स्वतःला दाखवण्याची वेळ आली आहे. मला तुझा मित्र व्हायचे आहे. मला तुझी आई व्हायचं आहे, पण तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि मला जास्त काही नको. तू फक्त चांगले कर्म करत राहा. तुला माझ्याकडे काही मागायची गरजच भासणार नाही.
मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे. मला तुमचे जीवन सर्व प्रकारच्या गोष्टींनी आशीर्वादित करायचे आहे. देवाचे वचन आपल्याला सांगते की देव केवळ आपल्यावर मागणी करणारी व्यक्ती नाही, तो एखाद्या व्यक्तीसारखा आहे जो आपल्याला त्याच्या घरी आमंत्रित करतो, जिथे आपण मित्र बनू शकतो आणि त्याच्याबरोबर घरी त्याची भक्ती अनुभवू शकतो. त्यालाही तुमचा मित्र, तुमचे वडील, तुमची आई व्हायचे आहे. तुम्हाला याची गरज असल्यास अशक्यही शक्य करतील स्वामी आई टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. पुढच्या 10 मिनिटांनंतर तुम्हाला स्वतःला वाटेल की देव तुमच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे पुढील 5 मिनिटे हे ऐकत राहा. तुम्ही देवापासून खूप लांब आहात. देवाचं बाळ काय असणं हे तुम्ही विसरलात, पण अजूनही देव तुला त्याच्याकडे बोलवत आहे. होय, देव तुलाच सांगतोय, माझ्या प्रिय बाळा, मी सदैव तुझ्याबरोबर आहे. तुझ्यावर लक्ष ठेवतो. तुला धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करतो. लक्षात ठेव की तू माझी एक सुंदर निर्मिती आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो. तुम्ही एका महान गोष्टीच्या उंबरठ्यावर आहात, जे तुमचे आयुष्य कायमचे बदलू शकते. अशी गोष्ट जी तुम्ही पुन्हा कधीही डगमगता कामा नये. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तर आपल्या जीवनात जे काही होत आहे ते देव चांगल्यासाठीच करत आहे हे तुम्हाला पटणार नाही आणि आपण आपल्या जीवनात त्याला नकारू शकतो. जीवनात तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानांना घाबरू नका, कारण त्यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्यासाठी खंबीर आहे. माझ्यावर विश्वास ठेवा की सर्व काही तुमच्या सर्वोच्च चांगल्यासाठीच कार्य करेल. तुमच्या सभोवतालच्या सर्वांवर प्रेम आणि दयाळूपणा पसरवा आणि ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना क्षमा करा, जसे मी तुम्हाला या जगात प्रकाशाच्या दिवाद्वारे क्षमा केली. आणि इतरांनाही असे करण्यास प्रेरित करा, ज्यामुळे माझा आशीर्वाद कायम तुझ्यावर राहील. जो माझा हा संदेश, होय हे देवच सांगतोय, जो माझा हा संदेश शेवटपर्यंत पाहत राहील त्यांनाच खरी अनुभूती येईल. परमेश्वर म्हणतो, मी माझ्या आत्म्याने तुला सर्व परीक्षा, मोह, विविधतेतून सांभाळीन. जेव्हा सर्व काही हरवले असे दिसते तेव्हा मी तुला सुधारीन. माझी वचने विश्वासार्ह आहेत. मी तुला कधीही चुकवणार नाही. मी तुला बलवान बनवीन, तुला शांती आणि धैर्य देईन. संकटाच्या वेळी तुला सांत्वन देईन. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही जीवनातील आव्हानांचा सामना करता तेव्हा मला तुमचा मदतनीस व्हायचे आहे. तुमच्या कल्याणाची काळजी घेणारा तुमचा बाप म्हणून मला तुमच्यासोबत चालायचे आहे आणि आपल्यातील या नातेसंबंधांमुळे मला खात्री करायची आहे की सर्व काही तुमच्या जीवनात सर्वोत्तम होईल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुम्हाला निराश करणार नाही. मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. तुमचा या परमेश्वरी शक्तीवर विश्वास असल्यास परमेश्वर माझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे टाईप करा. आपण कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा देवाकडे आपल्यासाठी बरेच काही आहे. काही वेळा सर्व वेदना सोडून देणे चांगले, कारण तो देव आपल्याला एका नवीन भविष्याकडे नेत आहे, जिथे सर्व काही पूर्वीपेक्षा वेगळे आणि सोपे होईल. मी तुम्हाला आनंदी राहण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट दिली आहे. तुमच्यासाठी फक्त एकच गोष्टी बाकी आहे, ती म्हणजे त्याचा चांगला उपयोग करणे. चांगले मित्र, चांगले कुटुंब, संपत्ती, संधी या सर्व गोष्टींनी मी तुमचे जीवन आशीर्वादित केले आहेत. आता मी तुम्हाला या भेटवस्तूंचा सर्वोत्तम वापर कसा करायचा हे निवडायचे स्वातंत्र्य देतो. हुशारीने निवड. तू माझ्या निर्मितीमध्ये अद्वितीय आहेस, हे तुला विशेष बनवते. तू माझ्या प्रतिमेत निर्माण झाला आहेस आणि म्हणून मला तुमच्यासाठी सर्व काही सर्वोत्तम हवे आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी
देवाचा आशीर्वाद कायम माझ्यावर आहे टाईप करा. आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. देव म्हणतो, माझ्या लाडक्या बाळा, तुझा आत्मा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तुला कोण दुखावतंय हे आता सोडून दे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्या आयुष्यात खूप चमत्कार करायचे आहेत. तुम्हाला मदत करण्यासाठी मी तुमच्या आयुष्यात काही भेटवस्तू ठेवल्या आहेत. या भेटवस्तू तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात, जर तुम्ही त्या मागितल्या तरच. देव तुम्हाला आनंदाचे आणि शांततेचे जीवन जगण्यास मदत करू इच्छितो. तुमचे अंतःकरण शांती आणि समाधानाने परिपूर्ण होण्यासाठी त्याला मदत करायची आहे. त्याला त्याच्या वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे, ध्यानाद्वारे, त्याची उपासना करून आणि देवाच्या प्रेमाने प्रभावित झालेल्या इतरांच्या द्वारे आपल्या जीवनात उपचार आणायचे आहेत. आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग माझ्याद्वारे असेल तर मी तुम्हाला आनंदी राहण्यास मदत करीन. यात तुम्ही एकटे नाही आहात. विसरू नका, तुमच्यापेक्षा मोठी शक्ती आहे जी तुम्हाला मदत करू शकते. तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. तुमची शक्ती ही देवाची शक्ती आहे आणि तुमचे मन हे त्याचे मन आहे. तुमचे विचार हे देवाचे विचार आहेत. आपण स्वतः आजार किंवा रोगाचा विचार करू शकत नाही. ते केवळ ईश्वराचे कार्य आहे. तुमच्या शरीरात जे काही घडते ते होण्यापासून रोखण्याची जबाबदारी त्याची आहे आणि तो तुम्हाला निरोगी करण्यास मदत करेल. देव जे करतो ते करू शकणारा दुसरा कोणताही शक्तिशाली प्राणी नाही. मी एकटाच आहे जो माझ्या स्वतःच्या प्रतिमेत एक अर्भक म्हणून तुला जन्म देऊ शकतो. त्यामुळे तुझं दुःख जगाला सांगत बसण्यापेक्षा मला सांग. तुझं सगळं दुःख मी स्वतः येऊन मिटवून टाकीन. देव म्हणतो, आपण एकाच वेळी सर्व काही करू शकत नाही. तुम्ही प्रयत्न केल्यास तुम्ही भारावून जाल. त्याऐवजी एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत पुढे जा. तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही माझ्यावर आणि माझ्या लोकांवर प्रेम करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही स्वतःसाठी चांगले जीवन निर्माण करावे अशी माझी इच्छा आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्यासाठी काय साध्य करणे शक्य आहे आणि काय नाही हे तुम्हीच ठरवता. तुमच्या सर्व निवडी करणारे तुम्ही नेहमीच आहात, परंतु तुमच्या निवडी नेहमी तुमच्यासाठी आधीच ठरलेल्या गोष्टींमुळे मर्यादित राहिल्या आहेत. देव म्हणतो, तू माझा प्रिय मुलगा आहेस. तू माझ्या डोळ्याचे सफरचंद आहेस. माझ्या सर्व आशा आणि स्वप्ने ठेवण्यासाठी मी निवडलेला तू बाळ आहेस. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी नेहमीच तुझे रक्षण करेन हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे. मी तुझा पिता आहे. सर्व सृष्टीत असे काहीच नाही जे मी तुझ्यासाठी करणार नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक भविष्यातील योजना आहे. तुझा परमेश्वर तुला सांगत आहे, अरे बाळा, मी तुम्हाला तुमची सर्व उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करेन. मग ते कितीही मोठे वाटत असले तरीही तुला मी ते मिळवून देईल. फक्त तुझ्या कामातून वेळ काढून 2 मिनिटं देवाच्या ध्यानात राहायला विसरू नकोस. बघ, अशक्य ते शक्य होईल. तुम्ही तयार असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि मी तयार आहे टाईप करा. जे माझ्यावर प्रेम करतात, जे स्वतःसाठी आणि इतरांसाठी फक्त चांगल्या गोष्टींचीच इच्छा बाळगतात, ज्यांना त्रास होत आहे, ज्यांना एकटेपणा वाटतो किंवा भीती वाटते, त्यांना मी प्रत्येक क्षणी आशीर्वाद देत असतो. भिवू नकोस, माझी शांती तुझ्याबरोबर राहील. माझे वैभव तुझ्या जीवनात दिसेल. देव ही एक व्यक्ती नसून एक संकल्पना आहे, पण आपण त्याला कोणत्याही प्रकारे पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही. तो नेहमी आपल्या हृदयात आणि मनात आपल्याबरोबर असतो. आपण आपले जीवन जगत असताना आपल्याला दररोज मार्गदर्शन करतो.
त्याने हा व्हिडिओ तुमच्याकडे पाठवला आहे जेणेकरून तुम्हाला जीवन, प्रेम, मानव असण्याचा अर्थ याविषयी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजण्यास मदत होईल. पृथ्वीवरील इतर कोणाही पेक्षा तो तुमच्यावर जास्त प्रेम करतो हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे, कारण तो तुम्हाला सर्वात मोठी देणगी देऊ इच्छितो. देव म्हणतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझी काळजी वाटते. मला तुझी मदत देखील करायची आहे. मला तुझे रक्षण करायचे आहे. तुम्ही जीवनात आनंदी आणि परिपूर्ण आहात याची देवाला खात्री करायची आहे. तो तुम्हाला सर्व काही देऊ इच्छितो ज्यामुळे तुमचे जीवन फुलेल आणि भरभराट होईल. मी तुमचा निर्माता आहे. मी मनापासून प्रेम करतो आणि मला तुमच्यासाठी सर्वोत्तम करायचे आहे. चिंता करू नकोस. ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या बरोबर आहे. मला हे देखील माहीत आहे की तुम्हाला एक पर्याय आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने जगणे निवडू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जगणे निवडू शकता. जर तुम्ही मला पाहिजे तसे केले तर मी तुम्हाला आध्यात्मिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या वाढण्यास मदत करेन. पण जर तुम्ही मला पाहिजे तसे केले नाही तर तुमच्या जीवन प्रकारावर वेगळे परिणाम होतील. आपल्याला इच्छा स्वातंत्र्य आहे. नेहमी आपल्या स्वतःच्या जगण्याचा मार्ग निवडू शकतो. या जीवनातील आपल्या निर्णयांची आणि आपल्या निवडींची त्याला काळजी आहे हे आपल्याला अजूनही कळावे अशी त्याची इच्छा आहे. त्याने आपल्यासाठी केलेले त्याग आपण समजून घ्यावेत असे नाही, तर आपल्यावरील त्याच्या प्रेमाची कदरही करावी अशी त्याची इच्छा आहे. त्याने सांगितलेल्या रोजच्या जगण्याचा मार्ग निवडून तुम्ही खूप पुढे जावे अशी त्याची इच्छा आहे. मी तुम्हाला जे काही देऊ शकतो ते सर्व देत आहे, पण मला तुला यशस्वी झालेलं पाहायचं आहे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे. देव म्हणतो, मला आनंद होईल अशा प्रकारे तुमचे जीवन कसे जगायचे हे शिकण्यास मला तुला मदत करायची आहे. मी तुम्हाला मार्ग दाखवू इच्छितो जेणेकरून आपण एकत्र चालू शकू. मी तुझे जीवन अशा प्रकारे तयार केले आहे की ते आनंद आणि शांततेने भरलेले असेल, परंतु ते माझ्या हातात पूर्णपणे शरण गेले तरच. भविष्याची भीती बाळगू नको. परमेश्वरी शक्ती तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला कधीही सोडणार नाही. तू एकटी नाहीस. सध्या जे काही चाललंय त्याला घाबरू नकोस. तुझ्या या वाईट काळानंतर तू विचारही केला नसशील इतका चांगला काळ येणार आहे. देव म्हणतो, उद्या असा दिवस येईल की तुमच्या आयुष्यात चमत्कार होईल. तुम्ही देवाकडून ही भेट घेण्यास तयार आहात का? तयार असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, चिंताग्रस्त आहे त्या भक्ताला हा स्वामीमय संदेश शेअर करा. पुण्यवंत व्हाल. जे दरवाजे बंद होते ते या महिन्याच्या शेवटी उघडतील आणि देव तुमच्या आयुष्यात जे चमत्कार करेल ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या जीवनात समृद्धी ओसंडून वाहेल. तुमच्या जीवनात देवाची उपस्थिती अनुभवण्यासाठी आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.